व्यायामाच्या प्रकारामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग हे मधुमेहींसाठी महत्त्वाचं का बरं आहे? जाणून घेऊया. स्ट्रेंथ ट्रेनिंग हे फक्त बॉडी बिल्डिंगसाठी आहे असं तुम्हाला वाटतंय का? तर तसं अजिबात नाही. तर मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्त्वाचं आहे. संशोधन असं सांगतं की आठवड्यातून 2 ते 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळे HbA1c 1% कमी होते, इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, सांधेदुखी टाळता येते, त्याच्यामुळे आपल्या स्नायूंचं प्रमाण वाढतं, मसल्सना काम करण्यासाठी शुगरची गरज असते. यामुळे व्यायाम करताना आणि व्यायाम झाल्यानंतर साखर ही मसल्सद्वारे घेतली जाते आणि म्हणूनच रक्तातील साखर ही नियंत्रित ठेवली जाते. डायबिटीस हे स्नायूंचं प्रमाण कमी होण्याचं एक मुख्य कारण आहे आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायूंची झीज होण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्यांचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे आपला BMR म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट हा वाढतो आणि म्हणून आपण नुसते बसून असलो तरीही आपली एनर्जी जास्त प्रमाणात खर्च होते. आपल्या सांध्यांची ताकद आणि सांध्यांची हालचाल ही सहजपणे होण्यासाठी या व्यायाम प्रकाराने मदत होते. बॅड कोलेस्टेरॉलची लेवल कमी आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची लेवल वाढते आणि त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. डायबिटीसमध्ये जे स्ट्रेंथ ट्रेनिंग करत असतील त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना हा व्हिडिओ लगेच शेअर करा.